नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटतोय. तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा. आणि जुनेच असाल तर प्लीज कमेंट्स करा. व्हिडिओ कशा वाटतात, काय वाटतात नक्की सांगा. तर चला, एका ताईने आपल्याला मेसेज केला होता. आय होप त्या ताईपर्यंत आपली ही व्हिडिओ पोहोचेलच. जर पोहोचलीच ताई तर कमेंट्स करा की मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्या सब्जेक्टवरती बनवले आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणून. तर चला, तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंचं म्हणणं होतं की त्यांनी यूट्यूबवरती त्या व्हिडिओ बनवतात, म्हणजे स्टार्टिंग केले, पण त्यांना एडिटिंगचं काय समजत नाही. काही हरकत नाही, कारण की पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा की यूट्यूबवरती तुम्हाला काम करायचं आहे तर इंग्लिश प्रॉपर आलंच पाहिजे असं काही नाही. मराठी पण ऑप्शन आहे, लँग्वेजचं ऑप्शन आहे. आणि एडिटिंग म्हणजे माझे ज्यावेळेला 1 सबस्क्रायबर झाले नव्हते ना, त्यावेळेला आपल्याला ती कुतूहलता असते की आपण व्हिडिओ बघत राहतो की 1 सबस्क्रायबर कसे होतील, काय होतील, कोणाचे व्हिडिओ सर्च करत राहतो. तर कोण बोलते की एडिटिंग प्रॉपर करायची, मोबाईलची क्लिअरिटी चांगली पाहिजे. म्हणजे बहुतेक सगळ्यांकडे तुम्ही बघू शकता जे ब्लॉग करतात, व्हिडिओ बनवतात, त्यांच्याकडे आयफोन्स असतात, चांगले चांगले मोबाईल्स असतात, क्लिअरिटी असते. तर किंवा कॅमेरे असतात त्यांच्याकडे. मग काही लोक सांगतात की तुमच्याकडे क्लिअरिटी चांगली पाहिजे. आत्ता माझा आवाज हा विदाऊट माईक आहे, ते मी कोणताही माईक लावला नाही आहे. जो काय आवाज आहे तो आता डायरेक्टली तुमच्यापर्यंत आहे. मग काही लोक व्हिडिओमध्ये सांगतात की तुमचा आवाज वाईज प्रॉपर पाहिजे. हां, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण सुरुवातीला नाही. म्हणजे आपण त्याच्यामधून अजून काही इन्कम घेत नाही आहोत आणि आपण डायरेक्टली एवढं खर्च करणं म्हणजे ठीक नसतं. तर मी ना सगळ्यांचे व्हिडिओज बघायचे ना, त्यावेळेला मी पण घरी बोलायची की मला ना मोबाईल भारीतला पाहिजे, त्याच्यानंतर मला माईक पाहिजे, नाहीतर कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओज करतात शूट त्या प्रॉपर येतात. बॅकग्राऊंड आपलं व्यवस्थित नसतं, काय घरात म्हणजे घरातलंच बॅकग्राऊंड येतं, काय काय लोकांचं बॅकग्राऊंड सेटअप पूर्ण केलेलं असतं. तर मी पण सगळ्यांचे व्हिडिओ बघायची ना, तसे डिप्रेशनमध्ये जायची. यार, मग आपल्या व्हिडिओ कशा व्हायरल होतील जर आपल्याकडे हे सगळं नाही आहे तर. आणि एडिटिंगमधलं तर मला सुद्धा येत नव्हता. म्हणजे मी यूट्यूबवरतीच बघायची की एडिटिंग कशी करायची. मग मी ज्या ॲपवरती एडिटिंग करते तो इनशॉट म्हणून ॲप आहे. तो तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन इनशॉट ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये पण एडिटिंग म्हणजे मी काय करायची, तुम्हाला जर डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा. मी इनशॉट ॲपमध्ये जाऊन कसं एडिटिंग करतात, काय करतात ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल, जर तुम्हाला पाहिजे असेल डिटेल्समध्ये तर मी त्याच्यामध्येच जायची. पण ते पण कशासाठी जायची की एखादी व्हिडिओ, म्हणजे आता कधी कधी आपण शॉर्ट व्हिडिओ काढतो सगळ्या ठिकाणच्या, तर त्या जॉईन करायच्या असतील. आता समजा ही व्हिडिओ आहे, याच्यामध्ये मला काहीच करायचं नाही आहे, तर मी त्या ॲपमध्ये जाणारच नाही, कारण की माझा व्हॉईस क्लिअर आहे. ठीक आहे, म्हणजे मी आता बोलते ते क्लिअर दिसतंय, तर मी काहीच करायला जात नाही. म्हणजे माझी जी व्हायरल झालेली व्हिडिओ आहे, म्हणजे जी आता 50K पुढे गेलेली जी व्हिडिओ आहे ना, तिला जर तुम्ही बघाल ना, तर मी म्हणजे काहीच एडिटिंग केलेली नाही आहे. मी तुम्हाला हे एकदम 100% सांगते की जी माझी व्हिडिओ व्हायरल झालेला तिला मी 1% पण एडिटिंग केलेली नाही आहे. फक्त एवढंच आहे की थंबनेल बनवलं होतं. मग इनशॉटमध्येच जाऊन मी आता ChatGPTमध्ये बनवायला लागले थंबनेल. नाहीतर मी आधी ना इनशॉटमध्येच जाऊन थंबनेल बनवायची. ते पण जर तुम्हाला पाहिजे असेल की इनशॉटमध्ये जाऊन, आता जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांना सगळं माहिती आहे. पण जे नवीन सुरुवात करणार आहेत, माझ्यासारखेच काही मैत्रिणी असतील की कन्फ्यूज आहेत, माहिती नाही किंवा माहिती सांगणारं कोण नाही आहे आपल्या आजूबाजूला, तर मी तुम्हाला त्याच्यावरती डिटेल्समध्ये तुम्ही कमेंट्स केलात तर मी नक्की माझ्या पद्धतीने, माझ्या शब्दामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल की कसं थंबनेल मी बनवायला लागले. सुरुवातीला मला पहिलं थंबनेल बनवताच येत नव्हतं. म्हणजे मी अगोदर ज्या 5-6 व्हिडिओ टाकलेत ना लॉंग, त्याला थंबनेल वगैरे काय नाही, मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये जाऊन अपलोड केल्या होत्या. मग नंतर मला कळायचं की सगळ्यांचं असं थंबनेल येतात, व्हिडिओ लागायच्या आधी टायटल येतं, मस्त की त्यांचा फोटो येतो. मग मला कसं नाही, मग मी ते यूट्यूबवरती सर्च केलं. म्हणजे असं काही नाही आहे की एडिटिंग केल्यानंतरच व्हायरल होतात किंवा सबस्क्रायबर वाढतात वगैरे. एडिटिंग करणं, कारण की तुम्ही जेवढं तुमच्या व्हिडिओमध्ये छान दाखवाल तेवढं चांगलंच आहे. पण असं नाही की ते नसेल तर होणार नाही. थोडी बहुत करायची एडिटिंग, म्हणजे काही गोष्टी असतील जॉईन करायच्या असतील, कुठे तुम्हाला जी गोष्ट कट करायची असतील तिथे एडिटिंगची गरज लागते. तर एडिटिंगचं जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ, तर मी लॉंगमध्ये बनवेल, एकदम प्रॉपर बनवेल, साध्या सोप्या भाषेत बनवेल, ज्या भाषेत मी शिकले. पण तुम्ही कमेंट्स केलात तर ताईंना मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला एडिटिंग येत नसेल तर एवढं काय मनाला लावून घेऊ नका. जसं सुरुवातीला जमते तसं व्हिडिओ टाकत जा, फक्त एवढंच. सर एडिटिंग वगैरे करून
व्हायरल होतात याच्यावरती माझा जास्त विश्वास नाही. मला विश्वास एवढाच आहे की तुमचं जे टायटल आहे ना, सब्जेक्ट आहे ना, ते असं ठेवा काहीतरी युनिक. म्हणजे जसं की माझी ती व्हिडिओ व्हायरल झाली होती की मी घरी राहून काय करते, मी कसे पैसे कमवते, ही व्हिडिओ माझी जास्त व्हायरल झाली होती. म्हणजे तुम्हाला काय येतं ना हे दाखवायला जाऊ नका, लोकांना काय पाहिजे ना हे दाखवायला जा. जसं की आता त्या ताईंनी मला विचारलं की एडिटिंग त्यांना येत नाही, सो मी त्याच्यावरती व्हिडिओ केली. म्हणजे जरी एकाच्या बोलतात ना प्रश्नावरती तुम्ही उत्तर द्यायला जर एखादा कंटेंट बनवलात ना, तर तो अजून 10 जणांचा प्रश्न पण असू शकतो. म्हणजे आता त्या ताईंनी मला विचारलं असेल, पण कदाचित अजून 10-20 मैत्रिणी अशा असतील की त्यांच्या मनात पण हा विषय असेल आणि मी ती व्हिडिओ बनवली, म्हणजे त्यांना पण तो उपयोगी आला. म्हणजे तुम्ही फक्त माइंडमध्ये हेच ठेवा की तुमचा कंटेंट जो विषय असतो ना, तो एकदम छान पाहिजे, लोकांच्या उपयोगाचा पाहिजे, काहीतरी त्यांच्या कामाचं पाहिजे. नुसती बडबड आपली ऐकायला लोकांकडे पण एवढा वेळ नाही आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा हा विचार करा की तुम्हाला यूट्यूबवर यायचं आहे, तर काय यायचं आहे. तुमच्याकडे पहिलं मोटिवेट म्हणजे असं काय ध्येय काय आहे यूट्यूबवर येण्याचं, की बाबा तुम्हाला इन्कम कमवायचं आहे, तुमच्या परिस्थितीवरती तुम्हाला काम करायचं आहे, की तुम्हाला ते आवडतं म्हणून करायचं आहे, की तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत दाखवायला म्हणून तुम्ही यूट्यूबवर येत आहे. ते पहिलं सेट करून घ्या. त्याच्यानंतर कंटेंट ऑटोमॅटिक मिळतं. आता म्हणजे बघा ना, मी कामाच्या व्हिडिओ करत होती, पण आता ताईंनी प्रश्न विचारलं, मी व्हिडिओ बनवली. म्हणजे कंटेंट आपल्याला नंतर ऑटोमॅटिक मिळत जातात. प्रत्येकाच्या कमेंट्स येतात तसे आपल्याला कंटेंट मिळतात. फक्त एवढंच आहे की लोकांना काय पाहिजे ना याच्यावरती काम करा. आता बाहेर काय चाललं आहे त्याच्यावरती काम करा. म्हणजे ते डेली ब्लॉग बनवून काय तुम्ही दाखवणार, हां मी सकाळी उठले, मी चहा बनवला, मी जेवण केले, मी मुलांना सोडलं, मी हे केलं ते केलं. लोकं बोर होतात ना. म्हणजे ते काय म्हणणार रोज काहीचं बघायचं की आज हे केलं. हां मी पण कधी कधी डेली ब्लॉग टाकते, पण ते केव्हा तरी टाकते की काहीतरी मी वेगळं करणार असली तर दाखवते. म्हणजे डेली तेच लोकांना बघायला एवढा वेळ नाही आहे. सो तुम्ही कंटेंट क्लिअर करा. म्हणजे जर तुम्ही रेसिपी करताय, तुम्ही स्टोरीजवरती करताय, तुम्ही कामावरती जर बनवताय व्हिडिओज, तुम्ही मोटिवेशन स्पीकर असाल, जर तुम्हाला छान बोलता येत असेल, तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट करता. म्हणजे मला आत्ता मेसेज येतात की ताई तुम्ही इतकं छान बोलता ना, की तुमच्या बोलण्यावरून म्हणजे आम्हाला असं वाटतं की आयुष्यात आत्ता पण आपण काही ना काहीतरी करू शकतो, एवढं वय झालं तरी करू शकतो. म्हणजे आपल्याला वाटतं की चला आपल्या बोलण्याने जरा एकाला जरी वाटलं ना की त्याच्या आयुष्यामध्ये तो रिटर्न पुन्हा स्वतःसाठी जगू शकतो. माझं पहिल्यापासून एकच आहे की महिलांनी सगळ्यांसाठी आपण करतो, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही, तर स्वतःसाठी जगावं. म्हणजे हे वाक्य किती छान वाटलं. म्हणजे जर तुम्हाला असं छान छान बोलता येत असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण व्हिडिओ काढू शकता. घरगुती काय क्राफ्ट करता येत असतील, ज्वेलरी मेकिंग करता येत असतील, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त येतात. आणि म्हणूनच यूट्यूबवरती आपल्याला महिलांना काम करायला खूप सोपं आहे पुरुषांपेक्षा, हे मी एकदम खात्रीपूर्वक सांगते. सो तुमचं कंटेंट छान ठेवा. एडिटिंगवरती जर तुम्हाला एकदम प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट्स करा. बाकी मी तुम्हाला हेच सांगेल की एडिटिंगवरती व्हिडिओ व्हायरल होत नाही. तुमचं कंटेंट, तुमचं जे टायटल लिहिता त्याच्यात, आता तर थंबनेल बनवणं पण सोपं आहे. ChatGPTमध्ये थंबनेल कसं बनवायचं हे पण तुम्हाला पाहिजे असेल तरी पण मेसेज करा. मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल की ChatGPTवरती पण थंबनेल कसं बनवायचं. सो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ. शॉर्टकटमध्येच होता, जास्त वेळ तुमचा घेतला नाही. त्या ताईंचा मेसेज आला होता म्हणून केला, पण तरी पण मला कळवा की कसा वाटला, थोडा तरी तुम्हाला त्याचा उपयोग झाला की नाही. आणि मी नेक्स्ट कंटेंट कोणत्या विषयावरती मी तुमच्याजवळ बोलत जाऊ हे पण मला तुम्हीच सांगत जा. कारण की एकमेकांबरोबर बोलून जर एकमेकांचे प्रश्न सॉल्व्ह होणार असतील तर याचाच खरं सोशल मीडियाचा हाच खरा उपयोग आहे असं मी तरी मानते. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा सांगते, माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जुने असाल तर प्लीज कमेंट्स करून मला जे काय असेल ते कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.